वाघमारे, घरी आलोय आपण, तुम्ही चेंज करून घ्या, तोपर्यंत मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करून आणतो. हा चला वाघमारे. सत्या ऐक माझं. माझं ऐका तुम्ही. या सावकाश. थांबा. यांचे मेडिकल लीव्ह सँक्शन होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही यांना इथून कुठेच नेऊ नाही शकत. शट अप. तुम्ही त्यांचे सिनियर आहात, हुकुमशा नाही. 102 ताप असताना तुम्ही त्यांना ड्युटीवर बोलावलं, हे काही योग्य केलं नाही. सॉरी सर. सॉरी मला नाही, मंजिरी मॅडमची माग. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. झालात फ्रेश? चला आता ही गरमागरम पेच पिऊन घ्या, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. नकोय मला. असं काय करताय वाघमारे? तब्येत बरी नाही आहे तुमची, त्यात सकाळपासून काय पोटात गेलेलं नाही. खाऊन घ्या, औषध बी घ्यायचं तुम्हाला. नकोय म्हणलं ना. एकतर माझा आजार पण म्हणजे जागतिक अडचण झाली असं वाटायला लागले मला. अहो चिडताय कशाला तुम्ही? चिडणार, खूप चिडणार. कारण चिडण्यासारखं कामच केलेस की. तुला काय गरज होती रे आरोग्य मंत्र्यांना पोलीस चौकीत बोलवायची? पूर्वा मॅडम आता शांत नाही बसणार. इगो दुखावला गेलाय त्यांचा. आजचा राग उद्या काढणार. ओ वाघमारे, अहो किती लोड घ्याल? नको त्या गोष्टीची एवढी काळजी करत बसू नका. आजपर्यंत काही कमी अडचणी आल्या का आपल्या आयुष्यात? त्यांना पार करून पुढे आलोच ना आपण. आणि या कोण कुठल्या पूर्वा मॅडम, त्यांचं एवढं टेन्शन कशाला घेताय? आणि मुळात मी असं काही करणारच नव्हतो. त्यांनी मला भाग पाडलं तसं करायला. कसं वागत होतं ते आपल्याशी? आणि माझं सोडा, तुमच्याशी कसं वागत होत्या? आता आपला सहकारी आजारी आहे, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे, तसलं काय नाही. ते राहिलं लांबच, साधी दया पण दाखवली नाही तुमच्यावर. एवढं निर्दय कोण असू शकतंय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी तुमचा अपमान केला, ते बी सगळ्यांच्या समोर. मग मी कसं शांत बसू? अहो इथं घरात तुमचा कोण अपमान केला तर मी शांत बसत नाही, बाहेरच्यानं कोण केला तर सोडणार आहे त्याला. सत्य, उद्या कमिशनर साहेबांनी सगळ्यांसमोर माझा असा अपमान केला तरी असाच वागशील? वाघमारे, तुम्ही ना माझ्या आयुष्याच्या सोबत्यात, म्हणजे माझ्या लाईफ पार्टनर आहात. आणि तुमची चूक नसताना जगातला कुठला बी टिकोजीराव तुम्हाला काही बी बोलला ना, तर सत्य अजिबात खपवून घेणार नाही. कसं आहे, मग ती बाई असू दे, तो पुरुष असू दे, तुमचे कमिशनर असू देत, नाहीतर तुमच्या या नवीन आलेल्या सिनियर मॅडम असू देत, माझ्या वाघमाऱ्यांना कोण त्रास दिला ना तर मी अजिबात सर करणार नाही. सत्य, तुझ्या प्रेमापुढं माझा राग कसा गळून पडतो ना मलाच कळत नाही. मुळात तुमच्या मनात माझ्याबद्दल राग आलाच नाही पाहिजे वाघमारे. 24 तास फक्त प्रेम आणि प्रेमच आलं पाहिजे. रागाच्या आधी पण प्रेमाची भावना आली पाहिजे तुमच्या मनात. असं मग आता काय करू? कशी व्यक्त करू प्रेमाची भावना? लय काही कष्ट घ्यायचे नाहीत तुम्हाला. आता तुमच्या नवऱ्यानं एवढ्या मेहनतीने ही पेज बनवून आणली ना तुमच्यासाठी, ती फक्त प्रेमानं प्यायची. एवढं करा, सध्या पुरतं एवढं बास आहे. आत्ता कसं तुमचा राग उडून गेला ना, तसंच तुमचे आजारपण पण लवकर उडून जाऊ दे.
आज त्या सत्याचा माज बघून त्याची मान फिरकळावीशी वाटत होती मला. खूप पोचलेला आहे तो. मी खूप प्रयत्न केले आज त्याचा अख्खा माज उतरवण्याचा, पण त्याने त्याचे कॉन्टॅक्ट यूज केले आणि त्या मंजूला माझ्या समोरून घरी घेऊन गेला. आणि साहेब त्याचे आरोग्य मंत्र्यांपर्यंत ओळख आहे त्याची. आज माझा तिथे इतका इन्सल्ट झालाय आणि तुम्ही गप्प. मला त्या मंजूची माफी मागायला लावली त्या मंत्र्याने. ज्युनियर आहे ती माझी. सगळ्यांसमोर मान चुकवावी लागली आज मला तिच्या पुढे. माझ्यासोबत एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अजूनही गप्प आहात. तुम्ही काहीच रिॲक्ट नाही होणार आहात का? मस्करी वाटली तुला? मस्करी वाटली? इतकं सोपं वाटतं तुला सहज सत्य आणि मंजू तुझ्या ताब्यात येतील? तुला सांगतो मी, जपून पाऊल टाक, एक एक पाऊल समजून उमजून टाक, तरच सत्य आणि मंजू तुझ्या तालावर नसतील. सगळं मान्य आहे मला डॅडी साहेब, पण त्या सत्य आणि मंजूला बघितलं ना की माझ्या तळपायातली आग मस्तकात जाते. खास करून त्या सत्याला तर पाहता क्षणी मारून टाकावं असं वाटतं, पण कसं करू तेच कळत नाही. बबडे, शत्रूच्या वर्मावर घाव घालावा लागतो. वर्मावर जोरदार. त्या सत्याचा जीव त्या मंजिरी वाघबानेमध्ये, तिथे घाव घाल. डॅडी साहेब, असं जर असेल ना तर मग आपल्याला लवकरात लवकर एक परफेक्ट प्लॅन बनवावा लागेल. प्लॅन तयार आहे. नक्की काय डोक्यात आहे तुमच्या? जग्या दिग्या, आज रात्री एक जोखीमचं काम करायचं. काम झालं पाहिजे. हो तात्यासाहेब. डॉक्टर अजून कशा आल्या नाहीत? वाघमारांचा ताप वाढत चाललाय. आतापर्यंत यायला पाहिजे होतो डॉक्टरांनी. डॉक्टर, बरं झालं तुम्ही आलात. अहो, कधीपासून वाट बघत होतो तुमची. तुमच्याकडून गोळ्या घेतल्या होत्या, औषध पण दिली त्यांना, पण त्यांचा ताप काही कमीच होईल. ठीक आहे, मी चेक करते. हा मुदतीचा ताप असावा असा माझा अंदाज आहे. कारण मेडिसिन चालू असताना हे ना ताप निवायला पाहिजे होता आणि आरामही भेटायला पाहिजे होता. डॉक्टर, काय मेजर कारण तर नसेल ना? मेजर असं काही तर वाटत नाहीये, पण यांनी कामाचा किंवा इतर कुठला तरी स्ट्रेस घेतलाय असं वाटतंय. आपण आजची रात्र वाट पाहू. मी काही मेडिसिन देते, त्यांनी आराम पडेल त्यांना. जर त्यांना आराम नाही पडला तर उद्या त्यांना ऍडमिट करून घेऊ. पण हा, त्यांची युरिन टेस्ट आणि ब्लड टेस्ट करावी लागेल. रिपोर्ट आल्यावर नक्की कळेल आपल्याला त्यांना काय झालं असेल. तशी आपण ट्रीटमेंट करूया. पण हे सगळं यांचा ताप नाही उतरला, आराम नाही भेटला तरच करता येईल. या मेडिसिननी त्यांना फरक पडेल तर मेडिसिन द्या त्यांना. काय असेल तर मला कॉल करा. हो डॉक्टर. असं कसं गेला ती मंत्री न भेटतच? तो काय फक्त सध्या नाही भेटायला आला होता का?
खपलं सपने मी काय बेताडाची बोलते का ह्याच्यावर तुझं काय म्हणणं नाही का? मी आता आपलं फक्त तुमच्या बरोबर आले होते, माझं काय म्हणणं असणार आहे तेव्हा? कशी कशी ग तू अगं अपमान झालाय आपला अपमान. गावात मंत्री येतो आणि आपल्याला न भेटत जातो, ह्याला काय अर्थ आहे का? तसं निरर्थकच आहे सगळं. काय म्हणलीस? मी काय म्हणते मम्मी, तुम्ही बसा बसा, तुम्ही पाणी प्या जरा, तुम्हाला जरा हलकं वाटेल, हलकं. बसा बसा. ये हुबलक, आता मला तवाच हलकं वाटेल जेव्हा मला एखादं मंत्रीपद मिळेल. आणि जवळ ती मंत्रीपद मिळत नाही का नाही, तवर माझं मन असं चलबिचल करत राहणार. काढायला काय जॉक केला मी? जॉक केला? नाही नाही, जॉक नाही केला तुम्ही. पण मी काय म्हणते मम्मी, तुम्ही मंत्रिपदाचं एवढं टेन्शन कशाला घेताय? त्यापेक्षा तुम्ही सत्यभाऊजीशी एकदा बोलून का नाही बघत? ते म्हणजे एवढ्या सगळ्या ओळखीत बो सत्यभाऊजींच्या, असं एक पण मंत्री नाही का सत्यभाऊजींना ओळखत नाही. आता आपण पाहिलंच की साध्या एका फोनवरती आरोग्यमंत्री पर पोलीस स्टेशनात आले होते. म्हणजे त्यांच्या एका फोनवरती जर मंत्रीपद येत असतील तर तुमचं मंत्रिपदाचं सेटिंग करायला किती वेळ लागतोय असं त्यांना. आणि सत्यभाऊजींकडनं झालेलं काम म्हणजे एकदम फिक्सच, अख्ख्या साताराला माहितीये. सपनी कवा कवा हुशारीचं बोलतीस बघ तू. म्हणजे मधनच का नाही तुझं डोसकाचं एकदम जिन्नस होऊन जाते. जिन्नस जिनस? अगं ती हुशार 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 जिनस म्हणजे हुशार? मम्मी, जिनियस असते ते, जिनियस. तीच तीच म्हणजे का नाही तुझं डोसकं एकदम जिनियस सारखं चालतंय बघ. थँक्यू. सपने तू म्हणलीस तसं मी सत्याशी बोलन खरं, पण सत्य माझं ऐकलं का ग? तुम्ही जरा थोडं वेळ घेऊन बोला बघा. आपण आपल्या चांगल्याचीच अपेक्षा करू. बाकी त्यांनी एकदा ऐकलं तुमचं का मंत्रीपद नक्की बघा तुमचं. मी म्हणली होणार, गाड्यामधनं फिरलो. माझा सत्या माझ्या मंत्रीपदाची शिडी बनणार. मी शपथ घेते की औषधं दिली, मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या टाकल्या, तरी वाघमाऱ्यांचा ताप कमीच होत नाहीये. काय करू ज्यानं बरं वाटेल वाघमाऱ्यांना? देवी आई, वाघमारींची अवस्था बघवत नाही आम्हाला. त्यांचा ताप आजच्या आज उतरत आहे. लवकरात लवकर ठणठणीत बरं कर वाघमाऱ्यांना. अगं आधीच किती संकटांना सामोरं गेल्यात त्या, किती त्रास झालाय, किती दगदग झाली त्यांची. आता कुठं त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येत आहेत, ते तरी त्यांना सुखानं जगू दे. लवकरात लवकर बरं कर वाघ बरं.
सत्या सत्या हा वाघमार इथेच आहे मी. काय पाहिजे तुम्हाला? पाणी पाहिजे. पाणी पाहिजे. सावकाश सावकाश पडू दे. सावकाश सावकाश सावकाश. सपने बघितलं का कसं माझ्या लेकराला स्वतःचा नोकर बनवलंय ह्या घरघुशीनं. मम्मी आता जाऊ द्या ना, आपण कशासाठी आलोय, त्याच्यासाठी आलोय, त्याच्याकडे लक्ष दे. बघा आपल्याला सत्य भाऊजींशी तुमच्या मंत्रीपदाबद्दल बोलायचंय. हा हा चल मी बोलते त्याच्याबरोबर. थांबा, एक सौबे पेड रायडर आहेत. म्हणजे ती काय असते अजून? एवढं पण इंग्लिश येत नाही होय. म्हणजे आजारी आहेत ना बेडवर झोपून. हा पण मला त्याच्याशी काय संबंध? मला माझ्या लेकाशी बोलायचंय ना. हा पण तुमचा लेक एक जोबाईंची सेवा करण्यात गुंग झालाय ना. आपण बोलायला गेलो चिडलं मग माझी बायको हिथं आजारी आणि तुम्हाला काय मंत्रिपदाची पडली होय असं म्हणून चिडले आपल्यावर. मग मागणी पण ऐकून नाही घ्यायची आपली. खरंय स्वप्नी तुझं. पण मग आता काय करायचं? मला काय वाटतं बोलणं नाही झालं तर जाऊ दे. आता आपण बोलू शकत नसलो ना पण निदान आतमध्ये जाऊन खोटी खोटी काळजी तर दाखवू शकतो ना एक जोबाईंबद्दल. म्हणजे आपण त्यांची चौकशी केली, विचारपूस केली तर सत्य भाऊजी खुश होतील बघा आणि मग तुमची मागणी बी ऐकून घेतील. स्वप्ने कवा कवाच हुशारीचं बोलतेस बघ. कवा कवाच काय ग आज काय बरणी भरून बदाम खाल्लंस का काय? हा तुझं डोसं एकदम फास्ट चाललंय. माझं नेहमी फास्टच चालतंय. तुम्हाला आता माझी हुशारी कळायला लागली बघा. बरं बरं आत्ता हुशारी दाखवशील आणि पुन्हा 5 मिनिटांनी पालत्या गाड्यावर पाणी असेल. म्हणजे काही नाही चला आत. सत्या काय रे जास्तच बिघडली का म्हणजे तुझी तब्येत? हो बाई जास्तच तापले की. हो डॉक्टर येऊन तपासून गेले आता. औषध बी दिलंय त्यांनी. म्हणले की आज फरक पडायला पाहिजे. बघूया आता काय होतंय. बिचारी राब राब राबत असती बघ. घर सांभाळा, ड्युटी सांभाळा, दिसभर नुसती धावपळ असती बिचारीची. आता पोलीस असली पण काय झालं, बाई माणूसच आहे ना शेवटी. आणि मन मोठं असलं का नाही तरी पण समद्या गोष्टीचा भार शरीर नाही झेलू शकत. सत्या पण तू काय काळजी करू नको, बरं वाटेल मंजिरीला. आणि आम्ही आहेत की समजेजण तिची काळजी घ्यायला. म्हणजे आता घरातली कामं तर मी आणि सपनी आम्ही करूच दोघी जणी. कसली चुनचुनीत पोरगी बाई पण कशी निश्चित पडलीये. किती बी झालं तरी कुणाचं तरी लेकरूच आहे ना सत्या. बघवत नाही बघ मला. असू दे मम्मी. सत्य भाऊजी माझी काही मदत हवी आहे का? नाही म्हणजे हात पाय चेपून देऊ का जाऊ म्हणजे चेपतेच बघा. नाही नाही त्याची काही गरज नाही. काय मदत लागली तर मी आवाज देतो तुम्हाला. आता रात्र लय झाल्या, तुम्ही जाऊन झोपा, मी आहे इथं. पण तू काय खाल्लंस का? होय खाल्लं. सत्या काय लागलं तर आवाज दे बर का. डोळा लागायचं नाही बघ आता माझा. मी जागीच आहे. आणि हा तू मंजिरीपासून हलू नको बर का. इथंच बसून राहा, काळजी घे तिची. हाय मम्मी म्हणजे बरं वाटेल तिला. दार लावून घे सपने.
अजून जागा आहेत वाटतं घरातली. लाईट बंद व्हायची वाट बघू आणि कामाला लागू. सपने हा तू सांगितलेला पिल्यान जर कामी आला का नाही हा का त्यो माझ्या मंत्रीपदाच्या खुर्चीचा मार्ग एकदम सोपा करल बघ. सत्या माझ्या आणि माझ्या मंत्रीपदामधला दुवा ठरल. मग आपल्याला जास्तीची मेहनत नाही करावी लागणार. मम्मी माझ्या सुपीक डोक्यात आलेली आयडियाची कल्पना आहे बघा ही. तुम्ही टेन्शन फ्री राहा. तुम्ही एक दिवस नक्की मंत्री होणार बघा. फक्त काही दिवसांपुरतं तुम्ही त्या एक सोबत जरा चांगलं वागायचं नाटक करा. म्हणजे नाटक करा. एकदा का सत्य भाऊजी तुमच्यावर खुश झाले बनलास तुम्ही मंत्री. सपने कवा कवाच हुशारीचं बोलतीस बघ. कवा कवाच अगं हीच आयडियाची कल्पना तुझ्या डोसक्यात आधी आली असती की नाही का मग त्या भुरट्या आर्यांच्या नादीच लागलो नसतो बघा आपण. हा मम्मी हे जाऊ दे की आता. हा झालं गेलं ते गंगेला मिळालं. पण आता मी सांगितलेल्या करेक्ट मार्गावर तुम्ही चालताय बघा. हॅलो तात्यासाहेब, तुम्ही मम्मी साहेबांना उचलून आणायला सांगितलं होतं. इथे तर दोघे आहेत. दोघींना उचलू ना. सत्य काय होतं वाघमारे? मला थंडी वाजते. थांबा मी अजून एक ब्लँकेट टाकतो तुमच्या अंगावर. वाघमारे अजून थंडी वाजते? आता काय करू? घरच्यानं उठू काय? नाही नको. एक मिनिट. अजून एक ब्लँकेट टाकतो थांब. अजून थंडी वाजते. अजून थांबा. सपने एकदा का मी मंत्री झाले का मग बघ माझा रुबाब कसा असेल ते. मी अशी एकदम रुबाबात चालणार बघ. भारी. सपने आणि नुसत्या घरातच नाही तर मी मंत्रालयात बी आर्डरी सोडणार बघ. आर्डरी. ए कम हेअर गो देअर. आणि मग एखादा कामाला कोणी इश्यू लावला का नाही, उशीर कस काय झाला कामाला, काय डॉक्टरचा भाग आहे का नाही, अक्कल आहे का नाही तुला, असं म्हणणार मी. कसं कोंबडीचा पीस शाळेत म्हणायचं असं. हल्ला का नागा शाळेत हुबलक कुठली.
सपने माझ्या अवतीभोवती का नाही समजा पत्रकारांचा गोतावळा असणार आणि ती असं माईक घेऊन असं इकडे इकडे करतात का नाही ती काय म्हणतात का त्यांना ती पप्पाराजी पपराजीच म्हणायचंय का तुम्हाला मीडिया मीडिया होय होय हिरो हिरोईनचा पण फोटो काढण्यासाठी माग असतात बघा आजकाल मंत्री लोकांच्या बी माग असतात तुमच्या बी येतील बरोबर आहे सपने आणि का नाही माझ्या मागं तर अशी समधी रांग असणार बघ रांग आणि मग समजे नसं मम्मी साहेब इकडे बघा मम्मी साहेब तिकडे बघा मम्मी साहेब पुढे बघा मम्मी साहेब मागे बघा मम्मी साहेब वर बघा मम्मी साहेब खाली बघा मम्मी साहेब इकडे बघा मम्मी साहेब तिकडे बघा बरोबर बरोबर आहे आणि असं इकडे तिकडे बघून तुमची मान दुखावेल बघा आणि मग तुम्हाला सक्तीच्या रजेवर जायला लागेल आणि कुठल्या तरी हायफाय हॉस्पिटलात तुम्ही ऍडमिट व्हाल तिथं बी पत्रकारांची नुसती गर्दीच गर्दी असेल सगळ्या न्यूज चॅनलवरती फक्त एकच बातमी असेल का माननीय मंत्री माया सुर्वे उर्फ मम्मी साहेब यांची दुखली मान संपूर्ण मंत्रिमंडळात शोक करा शोक शोकळा काय शोकळा सॉरी ती फ्लो मध्ये बोलले मी तसं नव्हतं म्हणायचं मला पण मम्मी साताऱ्यापासून ते मुंबई दिल्लीपर्यंत नुसतं तुमच्याच नावाची हवा असेल बघा सगळीकडे तुमच्याच नावाचा डंक असेल तुमच्या बरोबरीनं माझ्या नावाचं पण तुझं का ठीक आता तुमची पिये म्हणून तुमच्या मागे असणार ना मी बघू तवाच्या तळा मंत्री झाल्यावर समद्यात पहिल्यांदा कुठलं काम करायचं ठाव का तुला ये सांगते ही बघ माया पॅलेसची पाटी ही पाटी आपल्याला पहिल्यांदा एकदम मोठी बनवावी लागल ती कशाला मोठीच आहे की थंड का नाका तशी हातमॅड कुठली अगं आता मी केंद्रीय मंत्री होणार ना तेव्हा ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत समद्याला ती पाटी दिसली पाहिजे एकदम मोठी पाटी बनवायची बरोबर आहे अगं गाड्यांचं ताप आतमध्ये येणार ना आपल्या माया पॅलेस मध्ये सपनी मंत्री होणार म्हणजे आपल्याला शॉपिंग करावी लागणार कपडे साड्या दागिने चपला पुष्पुश शेंट अरे कसली हवा असेल ते मंत्रिपदाची मी शपथ घेते की बया मम्मी कसलं क्रेज आहे तुमचं तुम्ही मंत्री बनायच्या आधीच तुम्हाला किडनॅप करायला आले खबरदार माझ्या अंगाला हात लावायचा नाही तुम्हाला ठावा नाही कोण आहे ती मी माझ्या अंगाला काय नुसता टच जरी केलं का नाही का तुमचा खेळ खल्लास होईल खल्लास मग आम्ही कोण आहोत कळल्यावर तुमचा खेळ खल्लास होईल